नमस्कार. आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज कोल्हापूर. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एका निर्णयाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचारांची ओळख असलेला शिवसेनेमध्ये मुस्लिम समाजातील महिला नेत्या सौ कौसर इस्माईल बागवान यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत मोठी राजकीय झेप घेतली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी त्यांची निवड झाल्यानंतर शहरभरात या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिवसेना मुस्लिम विरोधी असल्याची जी प्रतिमा विरोधकाकडून निर्माण केली जात होती, ती प्रतिमा कोल्हापुरातील शिंदे शिवसेनेने पूर्णपणे बदलून टाकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धर्म नाही, काम महत्वाचं हा संदेश देत शिंदे गटाने सर्वसमावेशक राजकारणाचा नवा आदर्श निर्माण केल्याचे बोलले जात आहे. सौ कौसर बागवान यांनी केवळ शिवसेना पक्षात प्रवेश केला नाही, तर आपल्या कामाच्या जोरावर नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये महिला प्रश्न, सामाजिक समस्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची चर्चा आता सर्वदूर पसरताना दिसत आहे. याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान यांनी देखील समाजात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. सर्व धर्मांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय जाणकारांच्या मते या निर्णयामुळे मुस्लिम समाजामध्ये देखील शिंदे शिवसेनेची सकारात्मक भावना निर्माण होत आहे. अनेक मुस्लिम बांधवांच्या मनात आता शिवसेना आमच्या विरोधात नाही अशी भावना वाढताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापुरात सुरू झालेला हा सामाजिक आणि राजकीय संदेश भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतो, अशी ही चर्चा रंगू लागलेली आहे. धर्मापेक्षा विकास मोठा, काम करणाऱ्याला संधी हाच खरा लोकशाहीचा मार्ग आणि शिंदे शिवसेनेचा हा निर्णय भविष्यात नवा राजकीय पायंडा ठरेल का? आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लोकमान्य न्यूज कोल्हापूरला सबस्क्राईब करा. लोकमान्य न्यूज कोल्हापूर. धन्यवाद.